देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्यावर मनन करण्यासाठी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. प्रभू देवा, तू सर्व समर्थ आहेस, स्तुतीस पात्र देव आहे. आम्ही तुझ्याकडे पाहतो, तुझी वाणी ऐकतो. प्रिय प्रभू, तू आमच्या जीवनासाठी लागणारं मार्गदर्शन देतोस, आशीर्वादित करतोस. प्रिय प्रभू, आम्हाला प्रोत्साहित करतो, उत्तेजन देतोस. प्रिय प्रभू, तुझ्या सर्व कार्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आम्हाला तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे आणि त्याच्यासाठी जो शास्त्रभाग आहे तो याप्रमाणे आहे. इब्री करसपत्र 12वा अध्याय 28 आणि 29. इब्री 12, 28 आणि 29. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव हा भस्म करणारा अग्नी आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला दिसतं की देवाचे 2 गुण आहेत. पहिला गुण म्हणजे तो प्रीती आहे आणि दुसरा गुण म्हणजे तो पवित्र असल्या प्रकारचा आहे. त्याचा जी प्रीती आहे ती एखाद्या सागरासारखी आहे आणि त्याचं पावित्र्य जे आहे ते एखाद्या अग्नीप्रमाणे आहे. तो जो प्रीती आहे त्याच्यामुळे तो दया करतो, कृपा करतो, क्षमा करतो. आणि तो जो अग्नी आहे त्यामुळे तो न्याय करतो आणि शिक्षा करतो. आजचा काळ जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की देवाचं भय माणसामध्ये अजिबात राहिलेलं नाही. याला कारण आपल्याला माहित आहे की हा काळ जो आहे तो कृपेचा काळ आहे आणि त्याच्यामुळे देव कृपा करतो, क्षमा करतो, वारंवार क्षमा करतो. आणि मग माणसाचा न्याय होतो पण लगेच होत नाही. मनुष्य एक प्रकारे अग्नीला हात लावतो पण त्याला लगेच त्याचा हात जळत नाही. मनुष्य एखाद्या वायरला हात लावतो परंतु लगेच त्याला शॉक बसत नाही. अशा प्रकारचं आजचं जीवन आहे, कारण कृपेचं हे जीवन आहे, कृपेचा हा काळ आहे. परंतु या कृपेला सुद्धा मर्यादा आहे, कारण दुसऱ्या बाजूने देव हा पवित्र आहे आणि त्याचं हे पावित्र्य जे आहे ते अग्नीप्रमाणे आहे. आणि म्हणून त्या अग्नीसमोर कुठलंही पाप टिकत नाही आणि कुठलाच पापी टिकत नाही. पापाचा कचरा जर असेल तर तो या पावित्र्याच्या अग्नीमध्ये जळून जाईल आणि यालाच आपण त्याचा न्याय म्हणतो. तो न्याय करणारा सुद्धा आहे आणि म्हणून त्या कृपेला मर्यादा सुद्धा आहे. हा कृपेचा काळ आहे परंतु या काळाला मर्यादा सुद्धा आहे. नोहाचा काळ जर आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की देवाने पृथ्वीचा न्याय त्या काळामध्ये केला आणि एक प्रकारे आपलं अग्नीसारखं रूप त्याने जगाला दाखवलं. याला कारण हे होतं की जग भ्रष्ट झालं होतं, पापाने भरलं होतं आणि असल्या प्रकारचं पाप देव सहन करू शकत नाही, कारण तो अग्नी आहे, तो पावित्र्याचा अग्नी आहे. ही पवित्रता असल्या प्रकारची भ्रष्टता आणि पाप सहन करत नाही आणि म्हणून त्या पावित्र्याच्या द्वारे तो माणसाच्या पापाचा न्याय करतो, माणसाचा न्याय करतो, त्याला शिक्षा करत असतो. परंतु नोहाच्या काळात देवाने ज्या जगाचा न्याय केला, त्याला शिक्षा केली त्याच्या पापाबद्दल, परंतु त्याआधी देवाने त्यांना त्यांच्यावर प्रीती केली, त्यांच्यावर कृपा केली, त्यांना क्षमा केली आणि त्यांनी त्या जगाने पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावं यासाठी त्यांना 120 वर्षाचा मोठा काळ आहे, एवढा मोठा काळ त्यांना दिला यासाठी की त्यांनी देवाकडे वळावं. कारण देव हा प्रीती आहे, देव हा कृपा करणार आहे, क्षमा करणार आहे आणि तो एक प्रकारे कृपेचा काळ होता 120 वर्षाचा, की ज्या काळामध्ये देवाची इच्छा होती की त्या जगाने देवाकडे वळावं, पश्चाताप करावा. परंतु आपण पाहतो की ते जग आणि
त्या काळातला मनुष्य देवाकडे वळला नाही. आजचा काळ हा जो कृपेचा काळ आपण म्हणतो, तो नोहाच्या काळातली त्या 120 वर्षाच्या काळासारखा होत आहे. देवाने आज माणसाला कृपा दिलेली आहे, त्याचप्रमाणे संधी दिलेली आहे की माणसाने पश्चाताप करावा, त्याचं भय धरावं आणि त्याच्याकडे वळावं. परंतु या काळामध्ये, या कृपेच्या काळामध्ये मनुष्य हे विसरलेला आहे की देव प्रीती तर आहे, त्याची प्रीती एखाद्या सागरासारखी आहे, तो क्षमा करणार आहे, कृपा करणार आहे, परंतु त्याच वेळेस तो पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य अग्नीसारखं आहे आणि ही अग्नी जाळणारी आहे आणि नाश करणारी आहे, म्हणजेच न्याय करणारी असल्या प्रकारची. त्याच्या पावित्र्यासमोर अपवित्रता आणि भ्रष्टता टिकत नाही आणि ती जी अपवित्रता आहे ती जळून जाते आणि यालाच आपण न्याय म्हणतो. म्हणून या काळामध्ये, या कृपेच्या काळामध्ये मनुष्य हा सहज विसरून गेलेला आहे की देव हा न्याय करणार आहे. एखाद्या अग्नीसारखा तो आहे आणि त्याच्या समोर पाप टिकू शकत नाही आणि पापी मनुष्य सुद्धा टिकू शकत नाही. आणि आजचा मनुष्य या कृपेच्या काळामध्ये असल्यामुळे त्याला या पूर्ण देवाच्या या न्यायाचा आणि त्याच्या पावित्र्याचा पूर्णपणे विसर पडलेला आहे आणि एका भ्रमात तो जीवन जगत आहे, एका धुंदीमध्ये तो जीवन जगत आहे. आणि मग त्याचा परिणाम या काळामध्ये आपल्याला दिसतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार असल्या प्रकारचा झालेला आहे. शिक्षणाचं सारखं क्षेत्र, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, संरक्षणासारखं क्षेत्र, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, वैद्यकीय क्षेत्र, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि त्याचा कळस म्हणजे न्याय, त्याच्यामध्ये सुद्धा न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. ज्यावेळेस मनुष्य भ्रष्टाचार करतो, कोणी जर भ्रष्टाचार केला तर तो हिरो सारखा होतो आणि लोक त्याला फार वरचं मानतात, मोठं मानतात. काय केलं त्याने ह्याचा प्रश्न नसतो. भ्रष्टाचार केला तरी जेवढा मोठा भ्रष्टाचार तेवढा तो मनुष्य मोठा होतो. अशी परिस्थिती या काळामध्ये झालेली आहे. परंतु देव हा अग्नी सुद्धा आहे. त्या वचनामध्ये आपण वाचलं इब्रिकरस 12व्या अध्यायामध्ये की देव हा भस्म करणारा अग्नी आहे आणि तो माणसाला शिक्षा करणारा, त्याचा न्याय करणारा आहे आणि त्याचा झाडाझडती घेणारा असल्या प्रकारचा आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य देवाकडे वळत नाही, त्याच पापामध्ये राहतो आणि त्यावेळेस त्याचा न्याय होतो आणि सर्व काळासाठी त्याचा नाश होतो. आजच्या माणसाला देवाचं भय धरणं हे मूर्खपणा वाटतं, तोट्याचं वाटतं, अशक्तपणाचं वाटतं, वेडेपणाचं वाटतं, चेष्टेचं वाटतं. परंतु दुसऱ्या बाजूला देवाचं भय धरणं हे सुज्ञतेचं लक्षण आहे, माणसाच्या भल्यासाठी आहे, त्याला जीवन देणार आहे, नाशापासून आणि न्यायापासून त्याला वाचवणार आहे देवाचं भय आणि त्याला वर उचलणारं असल्या प्रकारचं हे देवाचं भय आहे. मूर्खपणाचं नाही, व्यर्थ असल्या प्रकारचं नाही, रिकामटेकडेपणाचं नाही, मूर्खपणाचं नाही, अशक्तपणाचं लक्षण नाही, परंतु ते माणसाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, त्याच्या जीवनासाठी आहे, त्याला वर उचलण्यासाठी आहे. आणि म्हणून देवाचं भय धरायला शिकणं ही फार महत्वाची गोष्ट या काळामध्ये झालेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाचं, जर लहान मुलांचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला दिसून येईल की ज्यावेळेस मुलं एकदम लहान असतात, रांगतात आणि त्यांना काहीच कळत नाही आणि जर एखादी चूल पेटलेली असली, तिथे ज्वाला आहेत, पण त्यांना त्या फार आकर्षक वाटतात, त्याकडे ते झेपावतात, त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस आई वडील त्याला हे शिकवतात की ही अग्नी आहे, याचं तू भय धर आणि त्याला ते त्याचं दाहकता कळावी, ते किती विनाशकारी आहे हे कळावं, यासाठी पुष्कळदा आई वडील त्याचं एक बोट धरतात आणि त्या चुलीवरचं जे भांडं आहे त्या भांड्याला त्याचं बोट लावतात आणि ज्यावेळेस त्याला चटका बसतो
त्यावेळेस त्याला कळतं हे किती विनाशकारी आहे, याचं भय धरायला पाहिजे. आणि आई वडील आपल्या मुलाला भय धरायला शिकवतात. जे अग्नी आहे त्या अग्नीचं भय धरायला शिकतात. तसं देव सुद्धा त्याचं भय धरायला माणसाला शिकवतो. हाच मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस आई वडील त्याला विजेचं भय धरायला शिकतो. त्या करंटपासून दूर राहायला शिकवतात, वायरपासून दूर राहायला शिकवतात, पाण्याचं भय धरायला शिकवतात, त्याचप्रमाणे विषाचं भय धरायला शिकवतात. आणि ज्या वेळेस असल्या प्रकारे तो मुलगा शिकतो भय धरायला, त्यावेळेस या भयामुळे त्याची वाढ होते, या भयामुळे तो पुढे जातो, या भयामुळे त्याला जीवन मिळतं. जर त्याने भय धरलं नाही, आपण पुष्कळ अनेक ॲक्सिडेंट पाहतो. कशा रीतीने अग्नीमुळे शेवट झाला, कशामुळे विजेमुळे, कशामुळे वाहुदामध्ये बुडून शेवट झाला, कशामुळे विषामुळे शेवट झाला. कारण त्यांचं भय त्यांना तेवढं नव्हतं, भय धरणं ते शिकले नाही. आणि म्हणून देव सुद्धा एखाद्या पित्यासारखा आहे, बापासारखा आहे, आणि मनुष्य हा त्याच्या मुलांसारखा आहे. आणि हा देव या माणसाला भय धरणं शिकवतो. आणि तो म्हणतो माझं भय धरा, कारण मी पवित्र आहे, कारण मी अग्नी आहे, मी न्याय करणारा आहे, मी झाडाझडती घेणारा आहे. आजच्या काळामध्ये मात्र हे जे गांभीर्य आहे अग्नीचं, विजेचं, ते राहिलेलं नाही. देव जो अग्नीसारखा आहे, न्याय करणारा, आणि त्याचा न्याय अतिशय कठोर आहे, कडक आहे, न बदलणार असल्या प्रकारचा, त्या न्यायाचं भय धरायला मात्र आजचं मनुष्य शिकायला तयार नाही. आणि त्याच्या उलट भय धरण्याच्या ऐवजी तो या विजेसंगती खेळतो आहे, आणि या अग्निसंगती तो खेळत आहे, त्याची चेष्टा करत आहे, अतिशय हलक्याने तो घेत आहे. म्हणजेच देवाशी तो खेळत आहे, मनुष्य देवाशी खेळत आहे. कारण देव हा अग्नी आहे, तो एखाद्या विजेसारखा आहे, आणि त्याचं भय मात्र त्याला राहिलेलं नाही. अतिशय धोक्याची असल्या प्रकारची गोष्ट आहे. देवाचं भय धरणं ही अतिशय चांगली असल्या प्रकारची गोष्ट आहे. माणसाला चांगलं बनवणारी ही शक्ती आहे देवाचं भय. त्याला चांगलं करायला लावणारी, त्याला धार्मिक बनवणारी, त्याला पवित्र बनवणारी, पवित्र जीवन जगायला प्रोत्साहन देणारी असल्या प्रकारची ही एक चांगली शक्ती आहे. देवाचं भय माणसाला चांगलं घडवणारी असल्या प्रकारची आहे. नोहा जो धार्मिकतेचं जीवन जगला, भ्रष्ट असल्या प्रकारचा काळ होता, परंतु तशाही काळात तो धार्मिकतेचं आणि चांगलं असल्या प्रकारचं, पवित्र असल्या प्रकारचं तो जीवन जगला. याला कारण त्याच्या जीवनामध्ये भय होतं. तशाही भ्रष्ट काळामध्ये तो सात्विक असल्या प्रकारचं जीवन जगला आणि पवित्र असल्या प्रकारचं जीवन जगला, आज्ञा पालनाचं जीवन जगला. याला कारण एक होतं की त्याच्या जीवनामध्ये भय, देवाचं भय होतं. आणि होतं का आपल्याला दिसून येईल की त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे इब्रिकरासपत्र 11:7 मध्ये की नोहाने आदरयुक्त भयाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्याच्यामध्ये आदरयुक्त भय होतं, देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून या भयाने त्याला आज्ञा पालन करायला शिकवलं, या भयाने त्याला नम्र केलं, या भयाने त्याला देवाची सेवा करायला शिकवलं, या भयाने त्याला देवासाठी उभं राहायला शिकवलं, देवासाठी विरोध सहन करायला शिकवलं. आणि एका शब्दात सांगायचं तर या भयाने त्याला तारू बांधायला शिकवलं. तारू बांधायला प्रोत्साहन आणि शक्ती देणारं म्हणजे देवाचं भय होतं. हे तारू, हे दर्शक आहे त्याच्या जीवनाचं. ते तारू म्हणजे देवाचं भय, ते तारू म्हणजे आज्ञापालन, ते तारू म्हणजे पवित्र जीवन असल्या प्रकारचं होतं. ते तारू त्याने बांधलं. याला कारण एक होतं की त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. तो अतिशय भ्रष्टतेचा काळ होता.
जगिकतेचा काळ होता, दुष्टाईचा काळ होता. परंतु अशाही काळामध्ये नोहा विरुद्ध दिशेने चालला आणि त्याने तारू बांधलं. त्या तारू बांधत असताना असे कष्ट त्याने केले. दुसऱ्या बाजूने जग एन्जॉय करत होतं, खात होतं, पित होतं, लग्न करून घेत होतं, लग्न करून देत होतं. नोहा मात्र त्याच्या विरुद्ध दिशेने कष्ट करत होता, एक एक खिळा ठोकत होता, एक एक फळी कापत होता आणि एवढं मोठं तारू तो बांधत होता, घाम गाळत होता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये आज्ञापालन होतं आणि कष्ट होते. याला कारण एकच होतं की त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. या भयाने त्याला पवित्र केलं, या देवाने त्याला धार्मिक केलं, या देवाने त्याला सेवा करण्यासाठी शक्ती दिली. हे देवाचं भय आहे, चांगलं असल्या प्रकारचं गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते धरतो त्यावेळेस आमचं जीवन त्या नोहासारखं होतं, जे देवाला प्रिय आहे. आणि नोहाच्या बरोबर देव होता आणि नोहा देवाबरोबर होता आणि एकटाच त्या न्यायामध्ये वाचला आणि तो म्हणजे नोहा आणि त्याचं कुटुंब होतं. कारण देवाची कृपा त्याच्यावर होती, देवाचं वरदहस्त त्याच्यावर होतं आणि देवाने त्याच्यापासून जगाचा विस्तार केला. त्याला कारण एकच की त्याच्यामध्ये देवाचं भय होतं. दुसरं उदाहरण जर घ्यायचं तर योसेफाचं उदाहरण. योसेफ चिखलात, पापाच्या चिखलात फसू शकला असतात. पोटिफाराच्या घरामध्ये असताना तो पापामध्ये फसू शकला असता आणि देवापासून दूर गेला असता. परंतु त्याच्यामध्ये देवाचं भय होतं आणि स्वतःला त्याला जाणीव होतं की मी या जगामध्ये देवाचा आहे, देव माझ्या संगती आहे आणि मी देवाचं भय धरणार आहे. आणि म्हणून उत्पत्ती 42:18 मध्ये तो स्वतःविषयी म्हणतो योसेफ की मी देवाचं भय बाळगणारा आहे. आणि खरोखर आधी जर त्याच्या जीवनातले आधीचे प्रसंग जर घेतले, पोटिफाराच्या घरातला जर त्याचं जीवन जर घेतलं तर खरोखरच त्याच्या जीवनामध्ये तो तरुण असताना सुद्धा देवाचं भय होतं आणि म्हणून तो त्या पापापासून दूर राहिला. याला कारण एकच होतं, त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो त्या भयामुळे आपल्याला असं दिसतं की तो पळून गेला. देवाच्या भयामुळे तो पळून गेला. पण पळून कुठं गेला? नाशाकडे नाही. तो तर पळत होता वैभवाकडे, गौरवाकडे आणि स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी तो पळत होता. तो राजासारखा झाला आणि त्याने केवळ स्वतःचं जीवन वाचवलं नाही, परंतु आपल्या कुटुंबाचं आणि त्या काळच्या जगाचं जीवन वाचवणारा तो झाला. त्याला कारण एकच होतं, तो पळाला. पण पळाला कशासाठी? देवाच्या भयामुळे. त्याच्यामध्ये देवाचं भय होता. आज आपण पाहतो आजचं जे जग आहे हे भ्रष्टतेचं असल्या प्रकारचं जग आहे आणि दुष्काळाचं, मंदीचं असल्या प्रकारचं जग आहे. आणि हे परिस्थिती अधिक वर्स्ट होणार आहे. कारण ह्या संपूर्ण पृथ्वीचं पूर्ण सगळं पडझड झालेले, ऋतू बदललेले आहे आणि उष्णता वाढत आहे. त्यामुळे दुष्काळ, वादळ हे म्हणजे कुठला ताळमेळ राहिलेला नाही, कुठला नियम राहिलेला नाही. आणि पुढे अतिशय भीषण परिस्थिती होणार आहे. दुष्काळ पडणार आहे. पाण्याचा दुष्काळ, अन्नाचा दुष्काळ, प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ. परंतु अशा या दुष्काळामध्ये जर त्या योसेफासारखं आमच्या जीवनामध्ये भय असेल तर देव आम्हालाही वाचवेल आणि आमच्या द्वारे इतरांनाच सुद्धा वाचवेल. केवळ भौतिक रीतीने नाही, परंतु आध्यात्मिक रीतीने सुद्धा. आणि म्हणून त्यासाठी देवाचं भय फार महत्वाचं आहे. त्या योसेफाच्या जीवनामध्ये जसं मोह आले, जशी परीक्षा आली, तशी हा काळ सुद्धा मोहाचा आणि परीक्षेचा असल्या प्रकारचा आहे. परंतु या काळामध्ये जर आमच्यामध्ये देवाचं भय असेल तर मात्र आम्ही वाचू शकतो, पुढे जाऊ शकतो आणि देवाची सेवा आम्ही करू शकतो. देवाचं गौरव आमच्या जीवनाकडून होऊ शकतं जर देवाचं भय आमच्या जीवनामध्ये
असेल, काय विचार करत होता योसेफ, तसा जर आपण विचार केला तर मला असं वाटते आपण या भ्रष्टतेपासून दूर राहू, देवाच्या सानिध्यामध्ये राहू, देवाच्या संगती राहू, आणि देव सुद्धा आमच्या संगती राहील, कारण आम्ही त्याचा भय धरतो. जो देवाचं भय धरतो त्याच्या संगती देव चालतो, देव राहतो. योसेफा संगती आपण वाचतो की देव त्याच्या संगती होता. का? याला कारण तो त्या देवाचं भय धरणारा होता. ज्यावेळेस आम्ही देवाचं भय धरतो त्यावेळेस त्याला आमच्या जीवनामध्ये आमंत्रण आम्ही देतो, आणि तो देव आमच्या जीवनामध्ये आमच्या संगती चालतो. मग तुम्ही कुठेही जा, कुठे तुरुंगात जा, कुठे विकले जा, कुठे खड्ड्यात पडा, की कुठल्या आणखी वस परिस्थितीमध्ये जा, त्या प्रत्येक ठिकाणी योसेफाप्रमाणे तो देव आमच्या संगतीत चालतो, कारण आम्ही त्याचं भय धरतो. योसेफ हा देवाचं भय धरणारा होता. काय त्याचे विचार होते? तो असं म्हणतो की एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? असा जर विचार माझ्यासाठी आपण केला प्रत्येक वेळेस तर आम्ही पाप करणारच नाही, आम्ही देवाच्या विरुद्ध जाणारच नाही, कारण आम्हाला त्याचं आदरयुक्त भय आहे, त्याचं भय आहे, त्याच्या भयात आम्ही चालतो, आणि इतर कोणत्याही गोष्टीवर आम्ही मात करू शकतो, कुठल्याही मोहावर आम्ही मात करू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्या पापापासून पडतो देवाच्या भयामुळे, त्यावेळेस आम्ही वैभवाकडे आणि गौरवाकडे आणि आमच्या कल्याणाकडे आम्ही पळत असतो योसेफाप्रमाणे. आणि म्हणून देवाचं भय धरणं हे फार चांगलं असल्या प्रकारचं आहे. शेवटला मुद्दा असं सांगतो की जर आपण देवाचं भय धरतो तर या जगातल्या कोणत्याही दुष्ट शक्तीचं आम्हाला भय धरण्याची गरजच पडत नाही. जर माझ्या जीवनामध्ये देवाचं भय आहे तर माझ्या जीवनामध्ये या जगातली कोणतीही दुष्ट शक्ती असो, दुष्ट व्यक्ती असो की नैसर्गिक कुठली दुष्ट शक्ती असो, त्याचं भय धरण्याची मला गरजच नाही, उलट त्यांना माझं भय वाटेल. अब्राम तो देवाचं भय धरणारा होता, आणि म्हणून त्याला कोणी अडवू शकलं नाही. कुठला राजा नाही, कुठला दुष्काळ नाही, कुठलं संकट नाही, कुठला विरोधी नाही, कुठला शत्रू नाही. तो चालत राहिला, त्याला भय वाटलं नाही, कारण त्याला माहित होतं की मी देवाचं भय धरणार आहे आणि तो माझ्या संगती चालत आहे प्रवासामध्ये. आणि देवाने सुद्धा त्याच्यामध्ये खरोखर देवाचं भय होतं का अब्रामामध्ये? का तो एवढा आशीर्वादित झाला? का तो असल्या प्रकारच्या वतना पर्यंत पोहोचला? का तो राजासारखा होता? याला कारण त्याच्या जीवनामध्ये, अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. जो देवाचं भय धरतो त्याच्या जीवनामध्ये देव येतो. जो देवाचं भय धरतो त्याच्यावर देव आशीर्वादाचा पाऊस पाडतो. अब्रामाच्या जीवनामध्ये जो एवढा आशीर्वाद आला, अब्रामाच्या जीवनामध्ये जो तो प्रवास करीत राहिला, अब्रामाचं जीवन जे एवढं सुरक्षित होतं, त्याला राजा सुद्धा त्याला बांधू शकला नाही, मिस्राचा राजा सुद्धा त्याला मारू शकला नाही, कारण त्याच्या संगती देव होता. का देव होता? कारण तो देवाचं भय धरणारा होता. आणि देव त्याला काय म्हटला होता? देव त्याला म्हटला, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे. या सुरक्षित असल्या प्रकारच्या जगामध्ये आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना देव आपल्याला म्हणतो, कोणाला म्हणतो? जे त्याचं भय धरतात त्यांना म्हणतो की मी तुझी ढाल आहे, तुझं संरक्षण करणारी, तुला मार्गदर्शन करणारी, तुझा पुरवठा करणारी ढाल मी आहे. अब्रामाची ढाल देव होता, आणि म्हणून तो पुढे चालत राहिला, आशीर्वादित असल्या प्रकारचा झाला. आजच्या काळामध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देव हा प्रीतीचा, कृपेचा सागर आहे, पण तोच देव भस्म करणारा अग्नी म्हणजे न्याय करणारा आणि शिक्षा करणारा असल्या प्रकारचा देव आहे. आणि म्हणून त्याचं भय धरणं हे अतिशय महत्वाचं आहे, आमच्या भल्यासाठी आहे, आमच्या कल्याणासाठी आहे. आणि म्हणून
आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की माझं दैनंदिन जीवन मी देवाचं भय धरून जीव जगत आहे का? जर जगतो तर माझं जीवन माझ्या जीवनामध्ये तो आहे, तो चालत आहे, तो माझ्यासाठी लढेल, तो माझा पुरवठा करेल, तो माझं मार्गदर्शन करेल आणि माझं जीवन त्या अब्रामाप्रमाणे, त्या योसेफाप्रमाणे, त्या योबाप्रमाणे, त्या नोहाप्रमाणे आशीर्वादाने भरून टाकेल, कारण मी त्याला त्याचं भय धरून त्याला मान देत आहे. आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया आणि देवाच्या भयात प्रत्येक दिवस घालूया. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया.